गुरुवारसारखी कुठलीही सुट्टी नसणारा गजबजलेले दिवस, शहरातले रस्ते आणि विशेषतः चौक हे प्रचंड वर्दळीने भरलेले. पण 6 ऑक्टोबरचा गुरुवार मात्र ठोका टाळायला अपवाद ठरलाय. प्रथमतः सामायिक आणि सार्वत्रिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यांवर पुणेकर उतरले आणि त्यांनी आम्ही शिस्त पाळतो हे प्रत्यक्षात दाखवून देत आपलाच बेशिस्तीचा इतिहास स्वच्छ धुवून काढलाय. हा बदल झालाय फक्त वाहतूक जनजागृती दिनानिमित्त. त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. वाहतुकीच्या नियमांची माहिती आणि शिस्तीचे पालन याबाबत निर्धार करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक जनजागृती दिवस साजरा करण्यात आलाय. शहरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये मानवी साखळी तयार करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिलाय. वाहतूक नियमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी ही मानवी साखळी तयार केली आहे, असं मत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केलं. पुणे शहर का ट्रैफिक सुधारने के लिए आज ट्रैफिक अवेयरनेस डे किया गया है. इसमें हम सब ने शपथ ली है कि ना ट्रैफिक के नियमों का उल्लंघन करेंगे, ना उनको करने देंगे, क्योंकि अगर हम ट्रैफिक के नियम का पालन करेंगे तभी हम अपनी भी सुरक्षा कर सकते हैं और बाकी लोगों की भी सुरक्षा कर सकते हैं. हेलमेट डालना, सीट बेल्ट लगाना, ड्रंक एंड ड्राइविंग नहीं करना, रैश और नेग्लिजेंट ड्राइविंग नहीं करना, रॉन्ग साइड पे ना जाके ना केवल हम अपनी जान को बचा सकते हैं बल्कि दूसरों की भी जीवन रक्षा कर सकते हैं. इसलिए हम सब ये तय करें कि पुणे शहर का ट्रैफिक व्यवस्थित करने के लिए हम ट्रैफिक के नियमों का पालन करेंगे, क्योंकि अगर ट्रैफिक के नियमों से चलेंगे तो हम समय पर पहुंचेंगे. ट्रैफिक नियमों का पालन का मतलब है समय की पाबंदी और समय पर अपने गंतव्य पर पहुंचना. इसमें तकरीबन एक ह्यूमन चेन क्रिएट की गई जिसमें स्कूल के बच्चे, स्टूडेंट्स, डिग्री कॉलेज के डॉक्टर्स, इंजीनियर्स, टीचर्स, पुलिस, पॉलिटिशियन सब लोग शामिल हुए. इसके लिए हमने लोगों को अवेयरनेस करने की कोशिश करी, उनके स्कूल में जाके बताया और उन लोगों के पार्टिसिपेशन से आज ये ह्यूमन चेन बनी और हम लोगों ने शपथ ली कि हम सभी ट्रैफिक के नियमों का पालन करेंगे. इसके साथ मैं आपके चैनल के द्वारा ये गुजारिश करती हूँ कि अगर आपको कहीं ऐसा दिखे कि कोई ट्रैफिक के रूल्स को वायलेट कर रहा है तो कृपया हमारे ट्विटर या फेसबुक या वेबसाइट पर उसकी फ़ोटो खींच के डाल दें, जिससे हमें उसके ऊपर कार्रवाई करने में सुगमता हो. धन्यवाद. अनेकांना आपल्याच डोळ्यांवर आणि कानावर विश्वास बसणार नाही असा स्वयंशिस्तीचा धडा पुणेकरांनी आज गिरवलाय. पुणेकरांनी एकत्र येत या जनजागृतीला चांगला प्रतिसाद दिलाय आणि पुणेकरांनी यानंतरही वाहतुकीचे नियम पाळावेत असं मत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केलंय. मला असं वाटतं एन्फोर्समेंट आणि जनजागृती ह्या दोन्ही माध्यमातून पुण्याची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. ही कोणत्याही एका घटकाचं काम नसून म्हणजे महानगरपालिका, वाहतूक पोलीस, पुणे पोलीस अथवा नागरिक हे प्रत्येकाचं इक्वल काम आहे आणि या उपक्रमातून आपण नागरिकांना त्यांचा सहभाग या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी असावा यासाठी आपण त्यांना एकत्र आणलेलं आहे आणि काही बेसिक वाहतूक नियमांचं पालन करून वाहतुकीची समस्या सोडविण्याकरता किंवा कमी करण्याकरता जो प्रयत्न करतोय त्यामध्ये हातभार लावण्याचं आव्हान मी पुणेकरांना करत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. त्याकरिता वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी सुरुवात मी स्वतःपासून करणार आहे. वाहतुकीचे नियम तोडणे माझ्या स्वतःसाठी तसेच इतरांसाठी धोक्याचे आहे याची मला जाणीव आहे. जे वाहतूक नियमांचा भंग करतात त्यांचे मी अनुकरण करणार नाही. तसेच वाहतुकीचे नियम भंग करण्याच्या प्रवृत्तीला बळी पडणार नाही. पुणे शहराच्या संस्कृतीचा मला करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. यांच्याविषयी माझ्या मनातील आदर माझ्या वाहतूक नियम पालनातून प्रतीत होईल. त्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही.
याची सदैव काळजी घेईन. याची सदैव काळजी घेईन. एका सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी एका सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून वाहतूक शिस्त पाळण्याचे वाहतूक शिस्त पाळण्याचे माझे कर्तव्य मी निष्ठेने पार पाडेन. माझे कर्तव्य मी निष्ठेने पार पाडेन. पुणे शहरात शिस्तप्रिय पुणे शहरात शिस्तप्रिय व शिस्तबद्ध शहर म्हणून व शिस्तबद्ध शहर म्हणून नावलौकिक मिळवून देईन. नावलौकिक मिळवून देईन. जय हिंद. जय हिंद. निर्धार वाहतूक शिस्तीचा संस्कृत पुणेकरांचा असे ब्रीदवाक्य घेत ही मोहीम राबवली गेली आहे. सर्वसामान्य पुणेकर मोठ्या प्रमाणात तरुणाई आणि शालेय विद्यार्थी हातात फलक घेत तसेच पथनाट्य सादर करत वाहतूक नियमाबाबत जनजागृती करत होते. झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाईनवर वाहने थांबवणे, लाल सिग्नल लागल्यानंतर वाहने थांबवणे, हॉर्नचा वापर टाळणे, सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन पोलीस सह आयुक्त सुनील रामानंद यांनी केलंय. पुण्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुणे पोलिसांकडनं वाहतूक जनजागृती दिवस साजरा करण्यात आला. आता आपल्यासोबत पुण्याचे जॉईंट सीपी सुनील रामानंद सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल सर, आज वाहतूक जनजागृती दिवस साजरा करण्यात येतोय? याचा जो मुख्य उद्देश आहे तो हा की जे चुकीचं काम करत आहेत, जे नियम तोडत आहेत, जे सिग्नल जम्पिंग करत आहेत, जे झेब्रा क्रॉसिंगवर थांबत आहेत, त्याचे मी अनुकरण करणार नाही. हे त्यातला फार मोठा हा संदेश आहे. पुणे शहर जे आहे हे इंटरनॅशनल पातळीचं शहर आहे, स्मार्ट सिटी आहे. जगामध्ये या शहराचं लॉ अँड ऑर्डरसाठी, विमेन सेफ्टीसाठी नाव घेतलं जातं. पण त्याचबरोबर हे सांगणं गरजेचं आहे इथली जी ट्रॅफिक व्यवस्था आहे किंवा जे नागरिकांचं ट्रॅफिक पाळण्यामधले जे सहकार्य आहे तिथे त्यांनी अधिक करणे गरजेचं आहे आणि चुकीच्या गोष्टींचं अनुकरण मी करणार नाही अशीच आपण या ठिकाणी आज शपथ घेतली. सर, वारंवार आपण पुणेकरांना सांगतोच की वाहतुकीचे नियम पाळा, पण वारंवार आपण असं पाहतो की नियमाचे उल्लंघन सुद्धा होतं. त्या बाबतीत काय पुणेकरांना तुम्ही आवाहन कराल? आजचा जो हा इनिशिएटिव्ह होता हे पहिलं पाऊल आहे, हे शेवटचं पाऊल नाही आहे. हे योग्य दिशेतलं पहिलं पाऊल आहे आणि मला आशा आणि खात्री आहे की याच्यामधून अवेअरनेस नक्कीच निर्माण होईल. तुम्ही पहा किती मोठ्या संख्येमध्ये शाळेची मुलं या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत. आजची मुलं उद्याची नागरिक, ते उद्या रस्त्यावरती वाहनं घेऊन येणार आहेत आणि नक्कीच मला आशा आणि खात्री आहे की चित्र बदलेल. पुणेकरांना काय आवाहन कराल आजच्या दिवशी? आजच्या दिवशी मी पुणेकरांना असं आवाहन करेन की अरे पुणेकरांनो, आता तरी सुधरा, ट्रॅफिक नियमाचं आता तरी पालन करा. एकंदरीतच आपण पाहिलं की वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी पुणे पोलिसांकडून वाहतूक दिन जनजागृती दिवस साजरा केला जातोय. या जनजागृती दिवसाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा किंवा जिल्हाधिकारी असतील, पुणे मनपा असतील, सगळींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यद सह मी शनाया, पुणे प्लस.